नमस्कार. सहानुभूती राजकारणातला हा पहिलं यश मिळवण्याचा परवलीचा शब्द झालाय. म्हणजे एखादा नेता जातो आणि त्या नेत्याच्या नंतर त्याच्या वारसाला, पत्नीला, मुलाला, मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जातं आणि गेलेल्या नेत्याच्या बद्दल असलेली लोकांच्या मनातली सहानुभूती हे त्याच्या वारसाला विजयी करण्यासाठी कारणीभूत ठरते. एकदा का विजयी झाला की त्या वारसानं ठरवायचं असतं की पुढची निवडणूक सहानुभूतीवर काढायची आहे की आपलं कर्तृत्व दाखवून विजयी व्हायचं आहे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आणि जर तसं नाही ठरवलं ना तर गडबड होते. म्हणूनच आजचा व्हिडिओ करतोय, सावधान, सहानुभूती जास्त चालत नाही. सहानुभूतीची लाट म्हणत आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करू लागलो की घोटाळा होतो. मला पहिल्यांदा हा इशारा द्यायचा आहे तो राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना. सुनेत्राताईंना हे खरं तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे, त्या सक्षम आहेत, समर्थ आहेत. पण त्यांच्यासोबत काही लोकांना मला सांगावं लागेल, ते म्हणजे पार्थ, जय त्यांचे पुत्र, या दोघांना आणि या सहानुभूतीचा वाटा आपल्याकडे घेऊ पाहणाऱ्या रोहित पवारांना. सहानुभूती फार काळ चालत नसते. आपण या सहानुभूतीच्या आधारावर, लोकभावनांच्या आधारावर जनमत बदलवण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर तो घोटाळा ठरतो. सुनेत्रा पवारांच्या हाती अजित पवारांच्या नंतर उपमुख्यमंत्री पद आलं आणि त्यासोबत विक्रमी मतांनी त्या बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. पाठोपाठ पार्थ पवारांना राज्यसभा मिळाली. कदाचित पुढचं एखादं पद जय पवारांना मिळू शकेल. इकडचे पद मिळालं नाही म्हणून त्यांना पक्षात महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. आता सुनेत्रा पवार ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्याच पक्षाचे प्रमुख 2 पदावर त्यांची पुत्र बसलेली आहेत. इकडे काही वेगळं नाही आहे. रोहित पवार अजितदादांच्या जाण्याचा प्रचंड फायदा घेत विमान अपघाताविषयीच शंका उत्पन्न करून आपलं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पेटवलेल्या वातावरणात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. पण सहानुभूती दीर्घकाळ टिकत नसते. या सहानुभूतीचा वापर करून तुम्ही राजकारणात टिकण्याचा प्रयत्न करणार असाल तर घोटाळा होईल, लक्षात ठेवा. मला पूर्वीचे अनुभव काही सांगायचे. गोपीनाथ मुंडे राज्याचे मोठे नेते, त्यांचंही असंच अकाली अपघाती निधन झालं 2014 ते साल. आता मला वाटतं त्यांच्या मृत्यूच्या तो दुष्ट वेळ देखील जवळ आलेली आहे. 3 जूनला त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातही सकाळी झाला आणि त्या थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजा मुंडेंच्या त्याआधी सुद्धा पंकजा मुंडे त्या मतदारसंघाच्या आमदार होत्या, ते गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणूनच. 2014 साली पंकजा मुंडेंना नुसतं विजय मिळाला नाही तर त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत त्या विजयी झाल्या. पुढे 2019च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना लगेच पराभूत व्हावं लागलं. सहानुभूतीची लाट दीर्घकाळ चालली नाही. प्रीतम मुंडे पुढच्या निवडणुकीत, पोटनिवडणुकीत विजयी झाल्या, त्याच्या पुढच्या निवडणुकीत विजयी झाल्या आणि त्यानंतरच्या निवडणुकीत प्रीतम मुंडेंचं तिकीट काढून पंकजा मुंडेंना दिलं गेलं आणि त्यासुद्धा त्या निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत झाल्या. पण पराभूत झाल्या. जास्त काळ सहानुभूती चालत नसते. लातूरकरांच्या बाबतीतही हेच आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन दोघंही आमदार झाले. पुढे धीरज देशमुखांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. अमित देशमुखांची गोळी कानावरून गेली, पण जिल्हा परिषदेची सत्ता गेली ती गेलीच. एक हाती सत्ता चालवत होते. मनपामध्ये काठावरचं बहुमत कधी यांना कधी त्यांना असं मिळत गेलं. सहानुभूती जास्त काळ चालत नसते. मुंबईतल्या अंधेरीत देखील हेच घडलंय. त्यामुळं सहानुभूतीच्या आधारावर आपल्याला मिळालेली सत्ता ही दीर्घकाळ चालेल असं कोणी गृहीत धरायचं नसतं. तेच सुनेत्रा पवारांनी देखील गृहीत धरण्याची आवश्यकता आहे. सुनेत्रा पवारांना आज मिळालेली सत्ता ही सहानुभूतीसाठी मिळालेली आहे. उद्या अजितदादांच्या जाण्यानंतर काही वर्ष लोटतील. आपल्याकडे तर ती कविताच आहे, रामकृष्ण ही आले गेले त्यावेळेला जगा का ओसची पडले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. या जन पळभर म्हणतील हाय हाय या गोष्टीकडे लक्षात ठेवलं पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर सुनेत्रा पवार आपल्याला मिळालेली सत्ता ही सहानुभूतीच्या आधारावर आहे हे मानत असतील तर ती सहानुभूतीची लाट ओसरायला वेळ लागत नाही आणि ती ओसरली की सत्ता, पक्ष, आपली माणसं सगळीच निघून जात असतात. या काळात माणसांना टिकवून ठेवणं आवश्यक असतं.
या काळात सत्तेच्या हातात आल्यानंतर डावपेच अशी आखायची असतात, कामं अशी करायची असतात की त्या कामातून आपली सत्ता दीर्घकाळ टिकली पाहिजे, दीर्घकाळ टिकली पाहिजे. आणि हे ज्याला कळत नाही तो राजकारणी असत नाही. मला वाटतं सुनेत्रा पवार या चांगल्या राजकारणी आहेत, त्यांना हे सगळं उत्तम पद्धतीनं कळतं. आत्ताच्या घडीला त्यांच्या पक्षावर डोळा असणाऱ्यांनी या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घ्यायचं ठरवलं आहे. म्हणून तर रोहित पवार वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत फिरत असतात आणि याच सहानुभूतीच्या लाटेचा रोहित पवार सुद्धा फायदा घेत आहेत. मला सगळ्यात मोठा इशारा द्यायचा आहे तो रोहित पवारांना. रोहित पवारांच्या विषयी काही बोललो की माझ्या चॅनलला लगेच ओहोटी लागायला सुरुवात होते, सबस्क्रायबर झपाट्यानं खाली येतात, व्ह्यूज डाऊन केले जातात. हे सगळं टेक्निकली करता येतं, ते मला माहीत आहे कसं होतं, कुठून होतं, काय केलं जातं. पण करू द्यावं. आपण आपलं बोलायचं व्रत आहे ते सोडायचं नाही, आम्ही ते सोडणार नाहीत. पण सहानुभूतीची लाट कायम टिकत नसते हे जर रोहित पवारांच्या लक्षात आलं असेल तर रोहित पवार कदाचित आपली कार्यपद्धती बदलतील. आमचा रोहित पवार नावाच्या व्यक्तीला विरोध नाही आहे. रोहित पवार ज्या पद्धतीनं कार्यपद्धती करतात त्याच्यावरती आक्षेप आहे. लोकांना अडवून बडवून हे असं काम केलं की घोटाळा होत असतो. पण रोहित पवारांनाही मला सांगायचं आहे, सहानुभूती दीर्घकाळ टिकत नाही आणि सारखं सारखं सहानुभूतीचे दिवस जवळ यावेत अशी स्थितीही सध्या काही दिसत नाही. त्यामुळं सहानुभूती टिकत नसते हे लक्षात ठेवून काम चांगलं करावं म्हणजे जरा बरं असतं. मला वाटतं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे, वेळ वाईट नसते. मला वाटतं भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी जेवायला गेले होते आणि विदुराच्या पत्नीने भगवान कृष्णाला विचारलं होतं, भगवन हस्तिनापूरवरती ही वेळ का आली आहे, अशी वाईट वेळ का आली आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले होते ते ऐका. लक्षात ठेवायचं, वेळ वाईट नसते, वाईट कर्म असतात आणि ही वाईट कर्मच आपल्याला या स्वरूपात घेऊन जात असतात. त्यामुळं कृपया सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी तीच वाईट कर्म परत परत करू नका. चांगली कर्म करा ज्यातून लोक जोडले जातील आणि सत्ता कायम राहील. नमस्कार. जागृतीचा विधान